हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज मी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी कढीपत्ता घेतला आहे, धुवून घेतला आहे स्वच्छ निवडून, आणि त्याची अशी पानं काढून सुकवून ठेवणार आहे मी तो कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी। आणि हे खोबरं घेतले मी किसून, याच्यातलं मी अर्ध खोबरं भाजून घेणार आहे। थोडंसं तेल टाकून गरम कढईमध्ये भाजून घेणार आहे जरासं। थोडंसंच तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं तेल। मी चॅनलवर नवीन आहे तर चॅनलला पहिले सबस्क्राइब करा, कारण ते फुकट आहे। हे बघा आपले खोबरं भाजून झाले। आता भाजत आलं की वास येतो मस्त। आणि खोबरं काढून घेऊन आपल्याला आता शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे नसतील तर आपल्याकडे आपलं डाळ वापरता येतं, फुटाणे हेही वापरू शकता तुम्ही। शेंगदाणे तेलकट असतात। हे बघा शेंगदाणे आता भाजत आलेत, चांगले भाजले शेंगदाणे की शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आपल्याला। शेंगदाण्याला तेल नाही टाकलं तरी चालतंय। आणि इथं मी तीळ घेतलेत, पांढरे तीळ पण मी अंदाजानेच घेतलेत। हे तीळ घेऊन आपल्याला हे तीळ पण भाजून घ्यायचे आहेत। तीळ आरोग्यासाठी चांगले असतात। तर तीळ थोडंसं तेल टाकून आपल्याला असे कमी गॅसवर थोडेसे तीळ भाजून घ्यायचे। तीळ भाजत भाजत आले की ते उडतात, तडतड वाजतात। हे बघा तीळ भाजलेत, आता आपण काढून घेऊ। असे तीळ काढून घ्यायचे सगळे। आणि हा लसूण टाकलाय मी भाजायला, लसूण पण परतून घ्यायचा आहे। लसूण पण हृदयासाठी चांगला असतो। आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, आणि नाही पण टाकता येत, कॅन्सल पण करू शकता। तर असा थोडासा भाजून घ्यायचा आहे, थोडंसंच तेल टाकलं एकदम। आणि लसूण थोडासा भाजून घेतला का लसूण काढून घेऊन आपल्याला मिक्सरमधून काढायचे। करून बघा ही चटणी, तुम्हाला नक्की आवडेल। आणि चॅनलला सबस्क्राइब करा, आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि हे सगळं भाजून झालं आहे आता साहित्य आपलं। आता हे आपल्याला कढीपत्ता भाजायचा आहे शेवटी। हा पूर्ण कोरडा केलेला आहे मी, सगळं पाणी त्याच्यातलं काढून घेतलं आहे, सुकवलं आहे। आणि आता थोडं थोडं करून एकदम कमी गॅसवर हळूहळू भाजून घ्यायचा आहे। एकदम कोरडा करायचा आहे आपल्याला, तो कडक होणार आहे तो चांगला भाजल्यावर। हे बघा थोडंसं तेल टाकलं होतं मी, कडक झालेत आता पानं, असे वाजायला लागलेत कडक कुडकुडीत। ही चटणी मी पहिल्यांदाच बनवणार आहे, तुम्ही पण करून बघा, आवडली तर नक्की सांगा। आणि काढून घेतलंय आता, चांगलं भाजलंय, एकदम कुरकुरीत झालेत पानं। आता थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार, जेवढं लागेल तेवढं अंदाजाने। आणि चटणी टाकायची थोडीशी, 1 चमचा टाकली मी कमीच टाकली, पोरं पण चटणी खातात। आणि थोडीशी साखर टाकायची, कढीपत्त्याला थोडासा कडवटपणा असतो ना, तर तो कडवटपणा जाण्यासाठी थोडीशी साखर टाकली मी 1 चमचा। आणि आता हे थोडं थोडं करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। हे एकदाच होणार नाही मिक्सरमध्ये, कढीपत्त्याची पानं हलकी असल्यामुळे ते वरच्याच थराला राहतात तशीच, तर थोडं थोडं करून आपल्याला काढावं लागेल। पानांचा आवाज येतोय असा कुडकुडीत, कडक झालेत पानं। आणि हे मी 2दा करून काढणार आहे आता थोडं थोडं मिक्सरमधून, बघू आपण कशी होते तर। हे बघा झाली आहे बारीक, हिरवा कलर आलाय मस्त, बारीक झाली चांगली। आता काढून घ्यायची आपण एका प्लेटात। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीशी जाडसर ठेवू शकता, जरा माझ्याकडून थोडी बारीक झाली, दुसऱ्या वेळेस आपण थोडीशी जाडसर करू शकतात। थोडेसे पानं पण दिसायला पाहिजेत, थोडे बारीक बारीक हिरवे हिरवे। छान झाली, एकजीव झाली चांगली। आणि आता ह्या दुसरा भाग पण मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। शेंगदाणे खोबरं असं मस्त दिसतंय, भरपूर सामान टाकलंय। आणि थंडीच्या दिवसात हा करून ठेवला तर एक 15 दिवस 1 महिनाभर टिकते ही। याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आपण कुठेही, सगळं कोरडं कोरडं साहित्य वापरलंय, त्याच्यामुळे बरेच दिवस टिकते।
आणि आमच्या घरात चटणीचा वापर जास्त होतो. भाजीला काही नसेल तर पटकन चटणी तर घेऊन खाता येते. हे बघा, हे पण छान झाले, बारीक झाले, एकदम बारीक केले. तुम्हाला पाहिजे तर थोडीशी जाडसर ठेवू शकता तुम्ही. बारीक वाटण झाले मस्त. हे बघा, खाण्यासाठी तयार झाली. आता बारीक झाली एकजीव मस्त. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.